दादा काल धानोरी जकात नाक्याच्या एका जागेसंदर्भात गदारोळ होताना दिसून आलेला आहे. की जागा आता तुमचं म्हणणं आहे की ते तुमची आहे, काय होतं नेमकं प्रकरण? सदरची जागा ही वडिलोपार्जित जागा असून त्या जागेचा 2013 पासून कोर्टामध्ये दावा चालू आहे आणि मला जसं समजतं तशी ती जागा माझ्या ताब्यात असून तिथे मी अनेक भाडेकरूंना ती जागा भाड्याने दिलेली आहे. त्यापैकीच एक आरिफ मुसा खान यांचं तिथं गॅरेज असताना या लोकांनी बळजबरीने आरिफ मुसा खान यांना बाहेर काढून त्या जागेचा गॅरेजचा बळजबरीने ताबा घेतलेला आहे. आताही त्या गॅरेजमध्ये आरिफच्या 4 ते 5 गाड्या आणि कमीत कमी 2.5 ते 3 लाखाचं त्याचं स्पेअर पार्टचं मटेरियल आतमध्ये पडलेलं आहे. सदर जागेबाबत आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केलेली आहे. स्वतः एसीपी साहेबांना भेटायला गेलो होतो. तिथे जॉईंट सीपींना भेटून त्यांनाही आम्ही आमचा अर्ज दिलेला आहे. त्यांच्यावरती 2 फिर्यादी 2 FIR दाखल होऊन सुद्धा आतापर्यंत पोलिसांनी तिथं कुठलीही ऍक्शन घेतलेली नाहीये किंवा त्या लोकांना अटक केलेली नाहीये. त्याचप्रमाणे सदर जागेमध्ये त्या लोकांनी डुप्लिकेट पेपर बनवलेले आहेत. त्याचाही मामलेदारांकडे आमची एक केस चालू आहे. हे व्यक्ती त्याही केसला आतापर्यंत एकदाही आलेला नाहीये. फक्त त्याची जी पद्धत आहे काम करण्याची की लिटिगेशनच्या जागा कमी किमतीमध्ये घ्यायच्या आणि बळजबरीने त्याचे ताबे मारायचे, तोच प्रकार त्यांनी तिथे काल केलेला आहे. दादा पोलिसांना तुम्ही कळवलेलं आहे, तक्रार दिलेली आहे. ह्या व्याक्तीचा दावा घेताना तेव्हा काय तक्रार वगैरे दाखल केली? त्यावेळेस पण एक तक्रार दाखल केलेली आहे, त्याची पण FIR झालेली आहे. प्लस त्यावेळेस जे काही घडलं त्याचे सगळे व्हिडिओज पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. स्वतः पोलीस तिथे येऊन आम्हाला स्वतः DCP साहेबांनी त्याचं लॉक तोडून दिलं होतं. पण आम्ही पोलीस पोलीस स्टेशनला फिर्यादीसाठी घेऊन गेले असताना या लोकांनी परत त्याचा ताबा घेतला आणि त्यांच्या बऱ्यापैकी 20 एक लेडीज आणि बरेच पुरुष असे आतमध्ये बसून त्यांनी कधी काम चालू केलेलं आहे आणि आतमध्ये लॉक लावून घेतलेलं आहे. कधीपासून तुम्ही तिथे भाड्याने गॅरेज चालवत होता? 2015 पासून. 2015 ते 2026 11 वर्ष. काय म्हणून ते आले आणि कसं काय ताबा घेण्यात आलं? बस ते आले आणि मी फोनवरती बोलत होतो. मोबाईल घेतला माझ्या हातातनं आणि CCTV बंद केला आणि हातोहात सगळे जेवढे गाड्या 2-3-4 गाड्या चालू होते ते काढायला लावले बाहेर. किती नुकसान झालं? नुकसान तर आता ते बघितल्यानंतर समजेल, कारण त्यांनी तो लगेच मला बाहेर काढला आणि काम बंद आहे 3-4 दिवसापासून. जेव्हा हे सगळं होत होतं तुम्ही तुमच्या मालकांना किंवा पोलिसांना कळवलं? त्यांनी फोन हिसकवला होता माझ्या हातातून. फोन नाही होता माझ्याजवळ. दादा आता हे सगळं प्रकरण चालू आहे, आमच्या मार्फत काय आवाहन करणार आणि काय मागणी करणार? पोलिसांनी जर मदत नाही केली या प्रकरणामध्ये, जे काय आहे ते जे काय घडलं त्याच्यावरती ऍक्शन नाही घेतली तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन तिथं छेडू. हे काय कोर्टात पण दाद मागणार आहात? कोर्टात ऑलरेडी केस चालूच आहे.